फिश सील्ड कल्चर हे मत्स्यपालनातील एक महत्त्वाचे तंत्र आहे, जे जलाशयांमध्ये, खास करून तलाव, सरोवर आणि जलाशय यामध्ये मासे वाढवण्यासाठी वापरले जाते. यामध्ये माशांसाठी नैसर्गिक किंवा कृत्रिम वातावरण निर्माण केले जाते, ज्यामुळे मासे जलद वाढू शकतात आणि चांगल्या उत्पादनास हातभार लावू शकतो. सील्ड कल्चर ही शाश्वत मत्स्यपालनासाठी एक प्रभावी पद्धत आहे. विशेष लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी ही पद्धत फायदेशीर ठरू शकते. अशाच पद्धतीचे फिश सील्ड कल्चर हे भोवरे गावातील एका तरुणाने उभारले. त्या तरुणाचे नाव आहे योहान गावित आणि त्याने या फिश सील्ड कल्चरमधून आपल्या स्वतःच्या उत्पादनाबरोबर त्याने आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा फिश सील्ड कल्चर कशा पद्धतीने उभारावे यासाठी त्याने मार्गदर्शन केले आहे आणि त्यांना यासाठी भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 26 तारखेला पुरस्कार मिळणार आहे. त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. आज आपण भोवरे या गावी आलो आहे. या ठिकाणी योहान गावित या उद्योजकाने भोवऱ्यापासून तर दिल्लीपर्यंत मोजल मारली आहे आणि 26 तारखेला त्यांचा राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. आपण आज भोवऱ्या या ठिकाणी योहान गावितला भेटणार आहोत आणि त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहे की त्याने जे मत्स्यबीज पालन फिश सील्ड कल्चर कशा पद्धतीने उभारले आणि त्याबद्दल जे दुसरे उद्योजक आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे. यासाठी आपण काही प्रश्नावली तयार केली आहे आणि ती प्रश्नावली आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत. मत्स्यबीज पालनाची सुरुवात कशी केली? आधी आम्ही 15 मीटर बाय 15 मीटर मध्ये एक शेततळाव तयार केलं आणि त्याच्यात फक्त 3,500 मासे टाकले होते आम्ही. तर 3.5 मासे आम्हाला एक वर्षभर त्याला आम्ही खाद्य वगैरे प्रॉफिट देऊन आम्हाला प्रॉफिट त्याच्यात भेटलेलं होतं फक्त 81,000. त्याच्यानुसार आम्ही पुढे तयारीला लागलो. कोणत्या प्रकारच्या मच्छीचे बीज तुम्ही या शेततळ्यात तयार करतात? या शेततळ्यात आम्ही रोहू आहे, कटला आहे आणि कॉमन कार्प आणि पंगेशस या माशाला आम्ही तयार करतो. या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल किती आहे? या व्यवसायासाठी लहानच्या लहान जरी एक केज जर आपण तयार केला तरी कमीत कमी आपल्याला 70,000 रुपये खर्च आहे त्याला. बीज तयार करण्यासाठी कोणती पद्धत आणि साधने वापरली जातात? बीज तयार करण्यासाठी मेटलचे जे आहे लोखंडी आहे, गॅल्व्हनाइजचे लोखंडी आणि ड्रम आहे. ड्रम याच्यानुसार एक गरावरे म्हणून एक कंपनी आहे, तिथे नेट भेटते आहे आणि त्या नेटमध्ये आपण त्याला ठेवून त्याला आपण या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता तुम्ही जे माशांचं बीज उत्पादन करतात त्यासाठी आता जो डॅम आहे त्या डॅममध्ये पाण्याचा जो दर्जा आहे तो कशा पद्धतीने मेंटेन करता तुम्ही? याच्यात आता पाणी मोकळं आहे तर त्याला कमीत कमी ऑक्सिजनची पण जरूरत पडत नाही त्याला आणि पीएचची पण त्याला जरूरत पडत नाही. जे नॅचरली आहे ते नॅचरली मध्ये ते होतं आहे. तिथे अंडी घालण्यासाठी कोणते वातावरण माशांना महत्त्वाचे असते? जून आणि जुलै आणि ऑगस्ट यासाठी जून आहे आणि जुलै आणि ऑगस्ट या वातावरणामध्ये जर बेस्ट हाय क्वालिटीचा बीज तयार होतो आहे. मत्स्यबीज पालनातून तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते फायदे मिळाले आहेत? मत्स्यबीज पालनातून आतापर्यंत मला बऱ्याचपैकी चांगलंच प्रोडक्शन निघालेलं आहे आणि त्यानुसार जे लहान केजेस आहे त्याच्यात थोडंसं आमचं जे खाद्याचं FCR आहे ना ते FCR बऱ्यापैकी 1.6 पर्यंत गेलेलं होतं. त्याच्यानुसार आम्ही जे मोठे केजेस तयार केलेले आहे त्याच्यात 1.2चा FCR आलेला आहे. त्याच्यात बऱ्यापैकी आम्हाला 40% मुनाफा दिसतो आहे. याच्यानुसार आता मी परत अजून आणखी जे केजेस करतो आहे ते 20 बाय 20 मीटरचे मला केजेस करायचे आहे. त्याच्यात प्रोडक्शन म्हणजे IMCचे जे आहे इथलं मार्केट जे आहे ना त्या मार्केटमध्ये आपण जे माल टाकू शकतो याप्रमाणे आपण 20 बाय 20 मीटरचे जे आकाराचे जे पिंजरे आहे ते लावणार आहे मी आता. इतरांना या व्यवसायात उतरायचं असेल तर तुम्ही जे इतर व्यावसायिक आहेत त्यांना कोणता सल्ला देणार? ज्या पद्धतीने मी आधीपासून एकदम लहानच्या लहान तळ्यामध्ये मासे फार्मिंगमध्ये उतरलो होतो आणि लहान फार्मिंगमधून जो मी प्रोडक्शन घेतलं होतं याच पद्धतीने मी अजून पण शेतकरी बंधू आहे आपले त्यांना मी ट्रेनिंग वगैरे देतोच आहे आणि जे काही आपण
मला जे घडलेलं आहे ते त्यांना ते नुकसानी व्हायला नाही पाहिजे, म्हणून मी वारंवार त्यांना फोन आहे, व्हॉट्सअप आहे अथवा स्वतः तिथे जाऊन मी त्यांना गायडन्समेंट करतोच आहे आणि आधी पण अजून करणारच आहे. आणि जे पण काही तरुण आहे, आता जी तरुण पिढी आहे त्यांनी शिकायला पाहिजे. आणि मी तर ऑलरेडी त्यांना शिकवायला तयारच आहे, पण त्यांनी शिकायला पण तयार पाहिजे. यानुसार मी प्रत्येकाला कसं आहे, काही ना काही जोडधंदा आहे हा, याच्यातून चांगला प्रॉफिट भेटतो आहे. तर जे जे तरुण जरी माझ्या जवळ आले आणि त्यांनी शिकायचा प्रयत्न केला तर शिकवायला मी तयारच आहे. म्हणजे तुमचं आता पुढचं नियोजन आहे की जे समाजातली तरुण मुलं आहेत किंवा तरुण व्यावसायिक आहेत, त्या मुलांनी जर तुमच्याकडे स्वतःहून आले आणि मार्गदर्शन मागितलं तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन द्यायला तयार आहे. कोणत्या तरुण उद्योजक आहे त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन करणार की जेणेकरून त्यांना सुद्धा तुमच्यासारखं बेनिफिट मिळायला पाहिजे किंवा ती सुद्धा पुढे जायला पाहिजे, तुमची इच्छा आहे? बरोबर आहे. कारण आधीपासून जे लहानच्या लहान तलाव आहे त्याच्यातच आम्ही रिसर्च करून सगळं प्रोडक्शन काढलेलं आता. जसं आम्ही आधीपासून काढत होतो त्याच पद्धतीने मी त्यांना शिकवेल. आणि जेवढं लहान भांडवल टाकता येईल तसं लहान भांडवल, कारण आधीपासूनच प्रत्येकाकडे पैसे असतात असं नसतं, कुठून कुठून भांडवल उचलून ते सगळं करावा लागतो. त्याच्यानुसार जेवढं लहान होता येईल, जेवढं लहानमध्ये जेवढं प्रोडक्शन निघत सारखं राहील तसं प्रोडक्शन त्यांना शिकवायचा प्रयत्न करेल मी. तुम्ही महाराष्ट्रातले पहिले उद्योजक, आदिवासी उद्योजक आहे की त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळत आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते? विचार करतो आहे की मी एवढ्या मोठ्या पुरस्कार भेटलेला आहे, तर स्वप्नात पण एवढा विचार नाही केला होता का एवढ्या मोठ्या जागेवर मी जाणार आहे आणि हे करणार आहे असं. पण वेळोवेळी असिस्टंट कमिशनर फिशरी डिपार्टमेंटचे नंदुरबारचे किरण पाडवी साहेब यांनी मार्गदर्शन केला आणि या स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आम्हाला टायमिंग दिला, कसं फार्मिंग करायचं आहे, कसं करायचं आहे ते सगळं मार्गदर्शन दिला आणि त्याच्यानुसार मी तिथपर्यंत पोहोचलो. यहान गावित हे आमचे एक क्लासमेट आहे आणि मला एक आनंद वाटतो की आज मी त्याची मुलाखत घेत आहे. आणि आम्ही आश्रमशाळा नवागावमध्ये एकत्र शिकत होतो आणि योगायोग आला की आज मी त्याची मुलाखत घेत आहे. आणि त्यांना माहिती आहे आम्ही बऱ्यापैकी कशा पद्धतीने स्ट्रगल केले, कसं शिकलोय ते त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि यहान तू वेळ दिला त्याबद्दल तुझे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू नवेश सर. पुष्कळ त्या पण वेळातल्या वेळ काढून तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल तुमचे पुष्कळ आभार मानतो मी. आज आपण भवरे या ठिकाणी योहान गावित यांचे आई वडील आहे आणि त्या आई वडिलांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तुमचा मुलगा योहान गावित यांना दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे, तर तुम्हाला योहानचे वडील म्हणून कसे वाटत आहे? यहान जाणार आहे दिल्ली ते होडो माल वाटे का ए लोग हे कोई दिल्ली पहुंचणार है हे कोई माल वाटे ते लोग कोहे सब जाई ने कोहे काही उसबीती हे कोई आई विचार को तोय गई हो ते दिल्ली होते लो पहुंचणार है ते राष्ट्रपती मिळा जा माय हपना में भी नहीं योलाल राष्ट्रपती मिळा जाए कोई ते कलेक्टर ने बोठाई रोइला माल माय पोहाल मिळा हटी यहानल ते आम्हाला वाटे का कहा ये ना आला आखा पुलिस वाला गाड़ी का बोठे ही लाइन लगी गई हो तो आम्हाला वाटे का कहा ये ना कहा काही जाया एक बोठा लोक राहिला तिथे आम्हाला कहा गोरे आम्हाला एक वाटे का पण हरा त्या बी काही युक्त और इथे त्या लिए ना मंत्री साहेब नाही काही राष्ट्रपती त्याला परत मिळाला ते आखा लोक ये नाही येला. तुमचा मुलगा योहान गावित यांना दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे आणि तुम्हाला आई म्हणून काय वाटत आहे? कलेक्टर मंत्री आणि एक मॅडम आम्ही पहागो येणे ते मान मालूम भी नहीं आता का माँ पहागो मोठे माँ है येने लेके हे के येने हे को पहले पासे माल बीजे माँ हाखे का तो गो कलेक्टर मंत्री येनो आणि मैडम येने आखे तो वे पासे तिहाई बेनी पोहिहेन माँ ओलिहेन फोटो लेते तो मन हरा लगिया ने ते कहा ये न है के मान इदगो भी लगे का माँ गरीब माँ है ने ओलो मोठो मंत्री तो कहा ये न आमें गो है के मान लगे पेन
आम्ही पहाल दिल्ली हे ली जाते हैं तो वे माँ नहीं ओकर बीजा आखी हाँ तो वे आए आज खुश है त्या कमा हो ओले दूर ने फिरी आभार। ताई, यहानला 26 तारखेला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे, तर तुम्हाला कसं वाटत आहे? माझ्या पतीला राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे, त्यांच्या मी आज खूप खूप खुश आहे। आपल्या समोर आता यहान गावित यांची कन्या आहे, तिच्याकडून आपण जाणून घेऊया की तिला तिचे मम्मी पप्पा दिल्लीला जात आहे तर कसं वाटते